तुझ्यामुळे त्यांच्यात भांडणं चालली, दिसत नाहीये तुला? कीर्ती, भाऊ तुम्ही थांबा बस. हे बघा, हा विषय माझा आणि आशूचा आहे ना. यात तुम्हा सगळ्यांना त्रास झालेला आम्हाला नकोय. बरोबर आहे तिचं म्हणणं. तुम्हाला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाही आहे आणि हे आमचं भांडण आहे ते आम्ही सॉल्व्ह करू, आम्ही डील करू. तुम्ही का मध्ये पडताय? तुम्ही नका ओढले जाऊ उगाच, आम्हाला त्रास होतोय. तुझ्या या वागण्यामुळे शिवाला किती त्रास झाला माहितीये? मला माहिती आहे भाऊ, पण प्लीज माझं ऐका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो माझ्यामुळे शिवाला काही त्रास होणार नाही, ती दुखावली जाणार नाही. आणि मी पण आशूला काही त्रास होईल असं बोलणार नाही, करणार नाही, वागणारही नाही. हा, पण तुम्ही प्लीज नका भांडू, तुम्ही आत नका पडू. हा भाऊ प्लीज. आणि भाऊ मी आज इथे आले कारण मी तुमचा आदर करते. नाहीतर मी इथे येणं बरोबर नाहीये, हे चुकीचंच आहे. मला या घरात यायचंय भाऊ, पण सगळ्यांसमोर सत्य समोर आल्यावरच मी या घरात येईन. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, हेच खूप आहे माझ्यासाठी. पण तुम्ही माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी हे कराल का? शिवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू तो विश्वास खरा ठरवशील. हो भाऊ. आणि हे बघा, तुम्ही आमच्यामुळे असं दुःखी राहू नका, मला नाही आवडत आहे. हे बघा, माझ्या घरात कोणी असं दुःखी राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. तुम्ही सगळे छान आनंदी राहा, खुश राहा. प्रभूला काकू, मी या घरात लवकर परत येण्याचा नक्की प्रयत्न करेन. लवकर ये. येते मी भाऊ, येते. त्यामुळे माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही दोघांनी. आणि हा जो काही एक मोठा लाईफ डिसिजन आहे तो मला घेऊ द्या. ठीक आहे आशू, तू तुझा वेळ घे. पण हीच वेळ आहे जी तुला सत्य काय, असत्य काय, बरं काय, वाईट काय याची जाणीव करून देईल. अरे पण वेळ निघून गेली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, मला तुला दुखवायचं नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि माझा जो निर्णय असेल त्याची पूर्ण जबाबदारी मी घेईन. तू मला फक्त साथ दे. मान्य आहे, त्याला वेळ हवा आहे विचार करायला, पण उशीर झाला तर आपण काय करायचं? मला वाटतं आशू आता निर्णय घेऊ शकतोय. काहीच कळत नाहीये पप्पा. मी कितीही सगळ्याला सामोरं जायचा प्रयत्न केला तरी मला खूप भीती वाटते आता. मी गळून पडेन पप्पा. माझ्या हाती काहीच उरणार नाही असं वाटतंय. हो, मी हरत चालले. मी हरतेच आहे. माझ्याकडनं काही धड होतच नाही. मला वाटलं होतं मी सगळ्या गोष्टी नीट करीन, सगळ्या गोष्टी लाईनीवर आणीन, पण असं काहीच करता येत नाही मला.
आणि जर मी काहीच करू शकले नाही ना तर माझा आणि आशूचा डिवोर्स एकदम कन्फर्म आहे. आणि जर असं काही झालं ना तर मला नाही माहित मी काय करीन, मी कशी वागीन काहीच मला माहित नाही. कारण एकही गोष्ट माझ्या बाजूने नाही घडत आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी थोबाडावरच पडते, हरतेच आहे. मी तुमच्या समोर येऊन उभी राहते माहितीये का, कारण इतकं सगळं होऊन पण ना एक गोष्ट एकदम फिट आहे, तुम्ही सांगितलेली की कितीही प्रयत्न हाणून पडले ना तरी डबल प्रयत्न करायचे, हार नाही मानायची. मी कितीही थकले तरी प्रयत्न करत राहणार. आशूवर प्रेम आहे ना माझं, ते नाही हरू देणार मी. त्यामुळे आशूला जे काही गैरसमज झालेत ना ते सगळे समोर आणेन आणि त्याला खरं काय ना ते देईनच दाखव. कारण शेवटी तुम्ही म्हणता ना, खरं कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी समोर येतच.